रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून समीर कलगीकर लिखित आणि रुजुता देशपांडे व समीर कलगीकर सहदिग्दर्शित बालमित्र परिवार सहर्ष सादर करीत आहे कथा रामराज्याची. संकल्पना रुजुता देशपांडे, लेखन समीर कलगीकर, दिग्दर्शन रुजुता देशपांडे आणि समीर कलगीकर, नृत्य राधा देशपांडे, स्नेहा खिरीड, वेशभूषा, रंगभूषा आणि नेपथ्य सर्व सहकारी पालक. बालमित्र परिवार सहर्ष सादर करीत आहे कथा रामराज्याची. वाल्या कोळी नावाचा एक दुष्ट दरोडेखोर होता. जंगलामध्ये वाटसरूंना ठार मारणे, लुबाडणे हाच त्याचा व्यवसाय. एकदा त्या अरण्यातून नारद मुनी जात होते. वाल्याने त्यांनाही अडवले. तसे नारद मुनींनी त्याला विचारले, तू हे पाप का करतोस? त्यावर वाल्या कोळी म्हणाला, माझ्या कुटुंबासाठी, त्यांचं पालन पोषण करण्यासाठी. नारद मुनी म्हणाले, मग तुझ्या कुटुंबातील कोणी या पापात भागीदार होईल का? आणि घडलंही तसं. त्याची बायको, मुलं त्यात भागीदार व्हायला तयार नव्हते. मग अशा पापाचं परिमार्जन म्हणून नारद मुनींच्या सल्ल्याने हे काम सोडून त्याने राम नामाचा जप सुरू केला. अनेक वर्षांच्या तपस्येनंतर या वाल्याचा महर्षी श्रीराम या रामनामाचा महिमा म्हणून माझा वाल्याचा महर्षी वाल्मिकी झाला. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमः शाश्वती समः यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. या श्लोकांनी मी रामायणाची सुरुवात केली. तो काळ होता त्रेतायुगातला. महापराक्रमी महाराज दशरथ अयोध्येत राज्य करत होते. त्यांना 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. अयोध्या नगरी सुखाने नांदत होती. महाराजांना फक्त कमी होती ती स्वतःच्या पोटच्या अपत्याची. त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. यज्ञ देवता प्रसन्न झाली आणि तिने 3ही राण्यांना प्रसाद दिला. पुढे कालांतराने 3ही राण्यांना मुले झाली. कौसल्याचा राम, कैकेयीचा भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. अनेक दिवस लोटले तरी प्रजा या 4ही मुलांच्या जन्माच्या आनंदात आणि विशेषतः श्रीरामाची गोडवी गाण्यात रममाण होती. श्रीराम श्रीराम श्रीराम. खरं तर आज संपूर्ण रामायण सांगणे हा काही हेतू नाही, ते तर तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे मारीचवध, सीताहरण, युद्ध या प्रसंगांबद्दल बोलण्यापेक्षा आज रामनवमीच्या निमित्ताने सांगाव्याशा वाटतात काही गोष्टी ज्या वरवर इतक्या महत्वाच्या पण वाटणार नाहीत कदाचित, पण त्यातून जाणवतील ते रामाचे
आणि रामराज्य घडवणाऱ्या लोकांचे काही विशेष गुण. महाराज दशरथांनी रामाच्या राज्याभिषेकाची घोषणा केली होती, पण कैकेयीच्या पुत्रप्रेमापोटी त्याला वनवासाला जाण्याची वेळ आली. त्याच्याबरोबर लक्ष्मणाने पण वनात जायचा निर्णय घेतला. वनवासाला निघण्यापूर्वी राम सीतेचा निरोप घ्यायला गेला आणि सीते, कैकेयी मातेच्या महलात घडलेल्या घटना तुझ्या कानावर आल्या आहेतच. वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी मी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला आहे. दुःखी होऊ नकोस. प्राणाहूनही वचन महत्वाचं. हीच रघुकुलाची रीत आहे. दिलेल्या वचनासाठी स्वतःच्या राज्याचा त्याग करणाऱ्या महाराज हरिश्चंद्राचा मी वंशज. वडिलांनी दिलेल्या वचनाचं पालन करायलाच हवं. तात आणि तिन्ही मातेंची परवानगी आणि आशीर्वाद घेऊन मी निघालो. तूही मला आनंदाने निरोप दे. वचनाचे पालन तुम्ही करताय यात मला आनंदच आहे. दुःख याचं आहे की तुम्ही माझा निरोप घेणारा. एकट्याला जाऊ दे असं कसं काय वाटलं? हेच ओळखलात मला. ही वळकणे नेसून मी तुमच्या बरोबर येण्याची तयारी केली आहे. निरोप देण्याची नाही, पण सीते, एका वर्षासाठी वनवासाला पटकळा. मग विवाहाच्या वेळी मी दिलेल्या 7 वचनांचं काय करू? आपल्यासाठी मी मिथिलेहून अयोध्यात आली आणि आज आपल्याला ही अयोध्या सोडावी लागते. तर मी तुमची साथ सोडू? पण सीते, त्या अरण्यातील पशु, राक्षस, ऊन, वारा, पाऊस, थंडी यात तुझा जीव मी धोक्यात नाही घालू शकत. तो लक्ष्मण सुद्धा माझ्याबरोबर यायचं म्हणून हट्टाला पेटलाय. तुम्हा दोघांनाही माझ्यामुळे त्रास झालेला मी नाही पाहू शकणार. माझ्याबरोबर जगातले 2 महान वीर असताना मला कशाची भीती? मी पृथ्वीची कन्या. मग मला ऊन, वारा, पाऊस काय करणार? जानकी, तुला वनात राहायची सवय नाही. तू कसं करशील तिथे? ज्या झोपडीत तुम्ही राहाल त्याच माझ्यासाठी माळ असेल. आपण 7 नसाल तर या माळाकडे मखमली गाडीचे मला काट्यांसारखे गोष्टी. आपण दोघे वेगळे नाही, एकच आहोत. जिथे आपण तिथेच मी. श्रीराम श्रीराम श्रीराम. आलेल्या परिस्थितीला शांतपणे स्वीकारणे हा रामाचा आणि सीतेचाही गुण होता. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले. त्यावेळी असंख्य नगरजन अश्रुपूर्ण डोळ्यांनी निरोप द्यायला आले होते. त्यांच्यातीलच एका नावाड्याला रामाने त्याच्या नावेतून नदी पार करून देण्याची विनंती केली. नावाड्याने दुःख बाजूला ठेवून कर्तव्य समजून ते आनंदाने केले. आदर्श केवळ राजाच नाही तर प्रजाही होती, म्हणून तेव्हा रामराज्य होते. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे पूर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे पूर भरू. श्रीरामाचे नाम गाणया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भारती, जय जय राम भारती. जय गंगे जय जय राम. जय भारती जय
पुढे वनवासातील 13 वर्ष निघून गेली आणि एके दिवशी दुष्ट लंकापती रावणाने सीतेचे हरण केले. तिचा शोध घेत राम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी जाऊन पोचले. तिथे मातंग ऋषींच्या आश्रमात शबरी नावाची एक आदिवासी वृद्ध स्त्री रामाच्या दर्शनासाठी अनेक वर्ष वाट पाहत होती. मग राम आणि लक्ष्मण मातंग ऋषींच्या आश्रमात गेले. स्वतः दुःखी असतानाही शबरीच्या आनंदासाठी राम तिथे गेला. मातंग ऋषींच्या आश्रमात प्रभू तुमचे पाय लागले आणि आम्ही सगळेच धन्य झालो. ही शबरी तुमची दासी प्राण डोळ्यात आणून तुमची वाट पाहत होती. माझी प्रार्थना ऐकून एक ना एक दिवस तुम्ही येणार याची खात्री होती मला. आज माझ्या प्रार्थनेला फळ मिळालं. माते, तुमच्या स्वागताने आम्ही प्रसन्न झालो आहोत. प्रभू, तुमच्यासाठी आश्रमातली काही गोड बोरं निवडून आणली आहेत. आपण स्वीकार करावा. उष्टी दिसत आहे, आपण ती खाऊ नये. लक्ष्मणा, ही बोरं मधाहूनही मधुर आहे. कौसल्या मातेने भरवलेल्या घासाची गोडी यात आहे. माझ्यासारख्या एका आदिवासी स्त्रीला नगरातील सभ्यता नाही समजत. मला समजतो तो भोळा भाव. प्रभू, तुम्ही सीतेचा शोध घेत आहात याची कल्पना आहे मला. त्यासाठी वानरराज वाली यांचा बंधू सुग्रीव तुमची मदत करेल. महाराज वालींनी सुग्रीवाच्या पत्नीचे अपहरण करून त्याला किष्किंधा नगरीतून हकलून दिला आहे. त्यामुळे सुग्रीव सध्या त्याच्या काही साथीदारांबरोबर ऋष्यमुख पर्वतावर राहत आहे. तुम्हाला दोघांना एकमेकांच्या मदतीची आवश्यकता आहे. सुग्रीवाला तुमच्या शौर्याची आणि तुम्हाला वानरांच्या संख्याबळाची. आजच मी लक्ष्मणासह ऋष्यमुख पर्वतासाठी निघतो. आम्हाला जाण्याची परवानगी दे. श्रीराम श्रीराम. शबरीने भोळ्या भावनेने दिलेली उष्टी बोरं ही जशी रामाने खाल्ली तसा तिचा सुग्रीवाला भेटायचा सल्लाही ऐकला. एक आदिवासी स्त्री म्हणून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले नाही. पुढे वालीचा वध करून सुग्रीवाला किष्किंधेचा राजा घोषित केला. सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी चारही दिशांना 4 दलं पाठवली. त्यापैकी दक्षिण दिशेला गेलेल्या तुकडीला हनुमंताच्या साहसामुळे यश मिळाले. सीतेची भेट घेऊन आल्यावर हनुमानाने रामाला तिथली सगळी परिस्थिती सांगितली. 100 योजने समुद्र पार करून सीतेला शोधून लंका दहन केल्याचा आणि पुन्हा 100 योजने समुद्र पार केल्याचा तुझा अतुलनीय पराक्रम आम्हाला समजला. त्यासाठी तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या आशीर्वादाने ते सत्य झालं. वृक्षराज जांबवानांनी मला माझ्या समतेची आठवण करून दिली म्हणून मी हे साहस करू शकलो. हनुमंता, सांग आता, कशी आहे माझी सीता? आपल्या आठवणीने व्याकुळ आहे सीता माता. रामचंद्राची वाट पाहत आहे. त्यांना विश्वास आहे तुम्ही येऊन त्यांची मुक्तता कराल आणि रावणाला शिक्षा द्याल. आपणाला पुण्यासाठी हा दागिना दिला आहे. दुष्ट रावणाने त्यांना अशोकनात अनेक राक्षसींच्या पहाड्यात ठेवले आहेत. आता आपण लवकरात लवकर तिकडे निघायला हवं. महाराज सुग्रीवांना सांगून सैन्याला सज्ज करा. श्रीराम श्रीराम श्रीराम. रामाने हनुमानाची ताकद ओळखली होती म्हणूनच अंगठी सीतेला द्यायला त्याने फक्त हनुमानाकडे दिली. लवकरच वानरसेना लंकेकडे निघाली. आता पहिलं आव्हान होतं ते समुद्र पार करण्याचं.
त्यासाठी सेतू बांधण्याची जबाबदारी ही सैन्यातील नल याच्याकडे दिली. त्याच्या देखरेखीखाली हजारो वानरे कामाला लागली. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सितावर रामगती जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सितावर रामगती जय. गिरिराजांचे देखणी कळुनी गजांत सात्या शिळा उचलती. गिरिराजांचे देखणी कळुनी गजांत सात्या शिळा उचलती. जलात जारे जवेग कलमी, जलात जारे जवेग कलमी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा. समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सितावर रामगती जय. भेका थाळे भेटा डोंगर, पृथ्वीचे विलताना सागर. भेका थाळे भेटा डोंगर, पृथ्वीचे विलताना सागर. ओढा पृथ्वी पैलत टावर, ओढा पृथ्वी पैलत टावर. बडवानी तो धरील माथी, बडवानी तो धरील माथी. सेतू शेषावली. सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सेतू बांधारे सागरे, सितावर रामगती जय. श्रीराम श्रीराम श्रीराम. लंकेपर्यंत अवघ्या 5 दिवसात सेतू बांधून पूर्ण झाला. नलाच्या सन्मानासाठी रामाने त्या सेतूला नल सेतू असे नाव दिले. आज तुम्ही त्या सेतूला राम सेतू म्हणून ओळखता. युद्ध टाळण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून अंगदाला लंकेत शिष्टाईसाठी पाठवले. तिथून आल्यावर अंगदाकडून कळलेला वृत्तांत असा. युवराज जंगल, या काय झालं रावणाच्या राज्यसभेत? आपला संधी प्रस्ताव त्यानं स्वीकारला. प्रभो, शक्ती आणि सत्ता यामुळे उन्मत्त रावण स्वतःला जिंक्य समजतोय. त्याला वाटत आहे तो सहज आपल्या सेनेचा नाश करेल. म्हणजे आपला संधी प्रस्ताव त्यानं अमान्य केला तर लंकापतीने केवळ तो अमान्य केला नाही तर राजधर्म बाजूला ठेवून आपला या दुधाला बंदिवासात टाकण्याचे प्रयत्न केला. मग त्यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद आहे. त्याला कोण मानू शकेल? आपला ताकदीचा अंदाज घेऊन आला त्याला. आणि युद्ध आता आहे. उद्याच आक्रमणाची तयारी करायला पाहिजे. श्रीराम श्रीराम श्रीराम. घनघोर युद्धानंतर अखेरीस रावणाचा संहार झाला. अधर्माचा पराजय झाला. सीतेची मुक्तता झाली. तेव्हा राम होता म्हणून रामराज्य होते हे खरं आहेच. पण प्रजाही तशीच होती. त्यात नावाड्यासारखे कर्तव्यदक्ष लोक होते. शबरीसारखे साधे पण योग्य सल्ला देणारे होते. सुग्रीव, हनुमान, अंगद यांच्यासारखे अन्यायाविरुद्ध उभे राहणारे होते. म्हणून तेव्हा रामराज्य होते. युद्धानंतर सगळे लंकेहून अयोध्येत परतले. तर प्रजा उत्साहात नाहून निघाली. गुढ्या तोरणं उभारून, सडा रांगोळी करून
प्रत्येक घरातून त्यांचं स्वागत होत होतं. रामाचा जय जयकार होत होता. श्रीराम मिहिर जोशी, सीता उर्वी रणशिंगे, लक्ष्मण मिहिर सिंगे, हनुमान सुमध्व कुलकर्णी, अंगद विशाल भडेकर, शबरी राधा देशपांडे, ऋषी अद्रित सहस्त्रबुद्धे, दशरथ अर्जुन देशपांडे, कौसल्या पृथा ठकार, सुमित्रा वल्लरी मोडक, कैकेयी अलिशा देव आणि वाल्मिकी असीम जिराम कलगीकर. नावाडी वानरसेना आणि प्रजा अर्जुन देशपांडे, अद्रित सहस्त्रबुद्धे, स्पृहा पाटणकर, उर्वी रणशिंगे, पृथा ठकार, मीरा कुलकर्णी, वल्लरी मोडक, अलिशा देव, राधा देशपांडे आणि स्नेहा किरीट. धन्यवाद.